शिवाजी भोतीकर या यूट्यूब चॅनलमध्ये पुनश्च एकदा विद्यार्थ्यांचं स्वागत. तर या ठिकाणी आपण पाहणार आहोत की धबधबे आणि जिल्हे याची माहिती घेणार आहोत. तर अहिल्यानगर म्हणजे अहिल्यानगर धबधबे धबधबे आणि जिल्हे. तर रंधा आणि अंब्रेला अंब्रेला आणि रंधा अशा पद्धतीचे दोन जिल्हे या ठिकाणी आढळतात. दोन धबधबे या ठिकाणी अहिल्यानगरमध्ये आढळतात. हे आहे प्रवरा नदी आहे. प्रवरा नदीवर नदीचं नाव देखील या ठिकाणी लिहितो म्हणजे लक्षात येतील तुम्हाला. मार्लेश्वर रत्नागिरीमध्ये मार्लेश्वर धबधबा आहे. मार्लेश्वर तर तो आहे गंगोत्री नदीवर. त्याच्यानंतर बीडमध्ये सौताडा धबधबा आहे. सौताडा तर तो आहे विरंचना नदीवर. नदी आहे विरंचना नदी. त्याच्यानंतर सहस्त्रकुंड धबधबा नांदेड. सहस्त्रकुंड धबधबा आहे जो की या ठिकाणी पैनगंगा नदीवर आहे. पैनगंगा नदीवर एखाद्या वेळेस नदी विचारू शकतात किंवा धबधबा विचारू शकतात किंवा जोड्या लावामध्ये हे प्रश्न विचारू शकतात. प्रश्न आहे समजा जोड्या लावा एका बाजूला नदी दिली जाईल आणि एका बाजूला धबधबे दिले जातील तर ते आपल्याला माहिती असावं. किंवा एका वाक्यात कोणत्याही जिल्ह्यात असलेले धबधबे विचारले जातील तर ते आपल्याला माहिती पाहिजे. कोणती नदी, कोणता जिल्हा किंवा कोणता धबधबा हे विचारलं जाईल. सातारामध्ये ठोसेघर सातारा ठोसेघर तारळा नदीवर. त्याच्यानंतर साताऱ्यामध्ये परत लिंगमळा धबधबा आहे. लिंगमळा धबधबा आहे तो वेण्णा नदीवर आहे. वेण्णा नदी. त्याच्यानंतर राऊतवाडी धबधबा आहे कोल्हापूर. राऊतवाडी धबधबा तो पण वेण्णा नदीवर आहे. वेण्णा नदीवरचे धबधबे इथं पण आणि इथं पण आहेत ते आपल्याला माहिती पाहिजे. त्याच्यानंतर पुढे जाऊया आपण. तर हे झाले धबधबे. याच्यावर ट्रिक्स वगैरे कशा बनतात ते पाहूया. त्याचा
पूर्वेकडून पश्चिमेकडे किंवा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा किंवा क्रम विचारला जाईल, तर ते आपल्याला पश्चिमेकडून पूर्वेकडे आपल्याला बघूया. मा, रा, मा म्हणजे मार्लेश्वर, रा म्हणजे राऊतवाडी, त्याच्यानंतर लिठ्ठो म्हणजे हे जवळच असले साताऱ्यामध्ये असलेले लिंगमळा आणि ठोसेघर. त्याच्यानंतर आंब्रेला आणि रंधा धबधबा, त्यांचा बीडमधला सौताडा, सौ आणि स म्हणजे सहस्त्रकुंड, सौ म्हणजे सौताडा. अशा पद्धतीनं आपल्याला पॅट्रिक्स तयार होतात का पाहून या ठिकाणी आपल्याला चेक करता येईल की नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये हे धबधबे आढळून येतात. पुढे जाऊया आपण. आता धबधबे पाहिले, आता तलाव आणि जिल्हे पाहूया. तलाव, तलावामध्ये मुंबई शहरामध्ये या ठिकाणी मुंबई जी आहे, मुंबई शहरामध्ये जिल्हा, तर तलावाचे ट्रिक्स बघूया आपण. तुपवी, तुपवी अशी ट्रिक्स आहे. तू म्हणजे तुळशी, प म्हणजे पवई, वी म्हणजे विहार. असे काय तर सरोवरे तलाव आहेत तिथं. ठाणेमध्ये, ठाणे, लिहितो मी. ठाणेमध्ये तलावाचे ट्रिक्स आपण पाहूया. भातामो, आता भा म्हणजे भातसा, भातसा, तानसा आणि मोडक सागर. अशा पद्धतीचे 3 काय तर तलाव इथं ठाणेमध्ये. पुणेमध्ये पाहूया. पुणेमध्ये पू जिल्ह्याचं नाव लिहितो. पा, पी व मू असे ट्रिक्स आहेत तलावाची. पा म्हणजे पाषाण, पाषाण. पी म्हणजे पिंपरी, व म्हणजे वरवंड आणि मू म्हणजे मुशी. अशा पद्धतीचे तलाव या ठिकाणी पुण्यामध्ये आहेत. नाशिकमध्ये राम कुंभ ट्रिक्स नाही, तर ते जशास तसं एकच असल्यामुळं मी जशास तसं लिहिलं. जे ट्रिक्स आहेत ते आपण त्याला गोल करत आहोत. कोल्हापूरमध्ये ल म्हणजे लक्ष्मी आणि र म्हणजे रंकाळा. अशा पद्धतीचे 2 तलाव आहेत, ते आपल्याला माहिती पाहिजे. सातारा, सा म्हणजे सातारा. साताऱ्यामध्ये बघा, का मा वे ट्रिक्स आहे. का म्हणजे कास पठार देखील आहे आणि सरोवर देखील आहे तिथं. मा म्हणजे मायनी, वे म्हणजे वेण्णा. अशा पद्धतीचे काय ते सागर आहेत साताऱ्यामधले.
नगरला मी गोल करतो आणि तिथलं धरण जे आहे समजा तलाव ते विसापूर नावाचं. भंडाऱ्यामध्ये सर्वात जास्त धरणं आहेत. भंडारा महत्वाचं काय ते बघूया. बोरे नचू ऊ. बो म्हणजे बोंदल कसा, बोंदल कसा. रे म्हणजे रेंगे पार, रेंगे पार. त्याच्यानंतर न म्हणजे नळेश्वर, नळेश्वर. त्याच्यानंतर चू म्हणजे चुलबंद, चुलबंद. ट्रिक्स पाठ करून ठेवा, कधीही कामाला येऊ शकते. ऊ म्हणजे उमरझरी, उमरझरी. हे माझ्या ट्रिक्स येतात, याच्यापेक्षा भारी तर ट्रिक्स तुम्हाला येऊ शकतात. बोरे नचू, नाचू म्हणले तरी चालतंय. बोरे नचू अशा पद्धतीचे ट्रिक्स. भंडाऱ्यामधले सर्वात जास्त तलावाचं जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्याचबरोबर चंद्रपूर, चंद्रपूर. तर चंद्रपूरसाठी आत्ता घोन अशा पद्धतीचे ट्रिक्स. अ म्हणजे अस्वल मेंढा, अस्वल मेंढा. ता म्हणजे ताडोबा. घो म्हणजे घोडझरी. न म्हणजे नळेश्वर. अशा पद्धतीचे हे तलाव या ठिकाणी, सॉरी चंद्रपूर, चंद्रपूर इथं आहे. हे गडचिरोलीमध्ये गेलोत आपण. चंद्रपूरचे आत्ता घोन अशा पद्धतीचे काय तलाव आहेत. आता तलावामध्ये तलावांचा जिल्हा या ठिकाणी भंडारा किंवा गोंदिया म्हणून जुना ओळखला जातो. तलावाचा प्रदेश पूर्व विदर्भ, जास्तीत जास्त तलाव आहेत. आणि तलावाचा तालुका राधानगरी, राधानगरी जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये जास्तीत जास्त तलाव आहेत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. आणि तलावाचे शहर म्हणलं तर ठाणे, ठाणेमध्ये खूप जास्त तलाव आहेत. अशा पद्धतीच्या ट्रिक्स वगैरे आपण बनवून काय केलेले तुमच्यासमोर मांडलेले आहेत. पुढे जाऊया आपण. महाराष्ट्रासंदर्भातील प्रकल्प जे आहेत पाण्याशी संबंधित, ते प्रकल्प आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. प्रकल्प जे पाणी संदर्भात, पाण्याचे लिहूया आपण. ज्या ठिकाणी महाराष्ट्राचा संबंध येतो ते प्रकल्प बघूया. सरदार सरोवर प्रकल्पाचं नाव आहे सरदार सरोवर, सरदार सरोवर. ते प्रकल्प कोणत्या कोणत्या राज्याशी संबंधित आहेत? सरदार सरोवर हे नर्मदा नदीवर आहे. आणि त्या राज्याचे ट्रिक्स, जे राज्य या ठिकाणी समाविष्ट आहेत त्यामध्ये
त्याचे ट्रिक्स पाहूया आपण. तर गु म रा. गो म्हणजे गुजरात, म म्हणजे मध्य प्रदेश आणि रा म्हणजे राजस्थान. अशा पद्धतीचे ट्रिक्स आहे. सरदार सरोवरास संबंधित नर्मदा नदीवर असलेला तिल्लारी, याच्यामध्ये गुमराम जर लिहिलं तर या ठिकाणी आपलं महाराष्ट्र देखील आहे. गुमराम असं 4 राज्याशी संबंधित आहे. महाराष्ट्राचा पण समावेश आहे, परंतु बाकीचे जे राज्य आहेत, गो म्हणजे गुजरात, म मध्य प्रदेश, MP, रा म्हणजे MP इकडे लिहूया. त्याच्या पश्चिम बाजूला या ठिकाणी राजस्थान आणि म म्हणजे महाराष्ट्र. हे या ठिकाणी घेऊया. तिल्लारी. आता तिल्लारी या ठिकाणी सिंधुदुर्ग आणि गोवा. तर अशा पद्धतीचं याच्यासाठी गो म्हणजे गोवा, म म्हणजे महाराष्ट्र, या दोन सिंधुदुर्ग आणि गोवा याचे संबंधित असलेले हे तिल्लारी प्रकल्प आहेत. तिल्लारी प्रकल्प. त्याच्यानंतर लेंडी, नांदेडमधून गेलेल्या नदीवर असलेला लेंडी प्रकल्प. तर लेंडी म्हणजे महाराष्ट्र, मते महाराष्ट्र आपलं MH महाराष्ट्र, आणि ते म्हणजे तेलंगणाशी संबंधित आहे. राज्य 2, इथं पण 2 राज्य या ठिकाणी गोम हे ट्रिक्स तिल्लारी प्रकल्पाशी संबंधित आहे प्रकल्प. त्याचबरोबर पैनगंगा, हे पण या ठिकाणी मते म्हणजे महाराष्ट्र परत आणि ते तेलंगणाशी संबंधित असलेला हा पैनगंगा प्रकल्प आहे. लोअर पैनगंगा म्हटलं जातं. बाभळी हा पण मते म्हणजे महाराष्ट्र आणि तेलंगणाशी संबंधित असलेला 2 राज्याचा मिळून हा बाभळी प्रकल्प आहे गोदावरी नदीवर. लेंडी नदीवरचा लेंडी प्रकल्प. पेंच मध्ये नागपूरमध्ये येणारं, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश. पूजा अर्चा करताना म्हणतो, 2 राज्याशी संबंधित आहे. पेंच प्रकल्प. पेंच म्हणजे एक आहे महाराष्ट्र आणि दुसरं आहे MP मध्य प्रदेश. पेंच प्रकल्प. महत्त्वाच्या काही संकल्पना आहेत छोट्या छोट्या, आपण त्या समजून घेत आहोत. तुम्हाला ट्रिक्स त्याच्या बनवून देण्याचा प्रयत्न या ठिकाणी होत आहे. तुमच्या काही वेगळ्या ट्रिक्स असतील तर त्या तुम्ही ध्यान ठेवण्यासाठी, लक्षात ठेवण्यासाठी ते वापरू शकता. बावनथडी हा देखील प्रकल्प मशी संबंधित आहे. म्हणजे महाराष्ट्र परत मध्य प्रदेश. बावनथडी नदीवर वाघ प्रकल्प आहे. वाघ प्रकल्प देखील या ठिकाणी मचा संबंध येतो. 2 राज्य, एक आहे मध्य प्रदेश आणि दुसरा आहे MP. वाघ नदीवर दूधगंगा, किंवा कम असं लिहिलं तर चालतंय. कम म्हणजे येणे, परंतु क म्हणजे
कर्नाटक आणि म म्हणजे महाराष्ट्र अशा पद्धतीनं दूधगंगा नदीवर असलेला हा प्रकल्प आहे. आणि तिल्लारी आपण पाहिलेलंच आहे की गोवा आणि महाराष्ट्र म्हणजे सिंधुदुर्गचा ज्या ठिकाणी संबंध आहे जिल्ह्याचा त्या संबंधित हा प्रकल्प पाहिला. तर या ठिकाणी प्रकल्प पाण्याचे आणि महाराष्ट्राचा कोणकोणत्या राज्यासोबत महाराष्ट्र हे राज्य कार्य करते हे आपण या ठिकाणी पाहिलेले आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊया आपण. बेटे. महाराष्ट्रातील बेट कोणत्या नदीवर किंवा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ते पाहायचं आहे. मुंबईमध्ये आहे. मुंबईमध्ये साष्टी हे बेट आहे. त्याच्यानंतर रायगडमध्ये घारापुरी हे बेट आहे. घारापुरी बेट चहूबाजूनं पाणी असलेलं ठिकाण, त्याला आपण बेट म्हणतो. रायगडमध्ये खाऊ घा अशी ट्रिक्स तयार होते. खाऊ घा. खा म्हणजे खांदेरी. ऊ म्हणजे उंदेरी. खांदेरी, उंदेरी आणि घारापुरी हे रायगडचे. म्हणलं की या ठिकाणी ट्रिक्स आल्या. खाऊ घाल म्हणतो आपण, तसं खाऊ घा. रायगडमध्ये परत कुंज एक ट्रिक्स तयार होते. कुंज म्हणजे कुलाबा. आणि त्याच्यानंतर म्हणजे जंजिरा. तेव्हा किल्ला देखील आहे आणि बेट पण आहे. जंजिरा अशा पद्धतीचे ट्रिक्स आहे. सिंधुदुर्ग या ठिकाणी कुमा. सिंधुदुर्गमध्ये कुमा. कु म्हणजे कुरटे आणि मा म्हणजे मालवण. ही बेट या ठिकाणी आढळतात. तर अशा पद्धतीची छोटी छोटी बेट या ठिकाणी आढळत असतात. त्याच्यानंतर पाहूया आपण याच्या अगोदर पण पाहिलेलं आहे. तर परत एकदा एक उजळणी म्हणून आपण महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या प्रकारचे घाट आहेत आणि ते कोणत्या जिल्ह्यामधून जातात ते आपल्याला माहीत आहे. आपल्या ऐकण्यात येतात, परंतु नेमकं लक्षात येत नाही की नेमकं हे घाट कोणत्या ठिकाणाहून आहे किंवा कोणत्या ठिकाणी आहेत. आता थळघाट, मी घाटाचं नाव लिहितो, त्या जिल्ह्याचे ट्रिक्स आपण त्याच्यावर लिहू. थळघाट म्हणजे मुन्ना. म्हणजे मुंबई आणि ना म्हणजे नाशिक अशा पद्धतीची ट्रिक्स. तर हे बेटे नाहीत, तर हे घाट आहेत. घाट म्हणजे दोन डोंगर, तर त्या दोन डोंगरामधून जाणारी जी वाट असते तर त्याला या ठिकाणी घाट म्हणून म्हटलं जातं. तर ते चंदनपुरी घाट. आता चंदनपुरी असं जर म्हणलं तर या ठिकाणी पुना. आता इथं ना म्हणजे नागपूर नाही, इथं ना म्हणजे नाशिकच येईल. म्हणजे पुणे. अशा पद्धतीनं
त्याच्यानंतर ताम्हिणी घाट, ताम्हिणी, पुरा म्हणजे पु म्हणजे पुणे आणि रा म्हणजे रायगड, अशा पद्धतीने पुरा ताम्हिणी घाटाचा ट्रिक्स आहे. दिवा घाट, दिवा, दिवा घाटासाठी ट्रिक्स आहे. बापू, बापू हे आहे पुणेमध्येच. बा म्हणजे बारामती आणि पू म्हणजे पुणे, अशा 2 ठिकाणांमधलं हा दिवे घाट आहे, पुणे जिल्ह्यातलाच आहे. खंबाटकी साताऱ्यामध्ये येतं. खंबाटकी, खंबाटकी घाट, तर ते या ठिकाणी पुणे साताऱ्यामध्ये हा खंबाटकी घाट आहे. त्याला ट्रिक्स लागू होते जिल्ह्याची. पुसा, काय लागू होते? पुसा, पुणे सातारा. त्याच्यानंतर बोरघाट, पुढे जाऊया आपण. हे मोडून टाकतो. बोरघाट, बोरघाट, मू पू अशी ट्रिक्स या ठिकाणी लागू होते. मू म्हणजे मुंबई आणि पुणे दोघांनी मिळून बोरं खायची बोरघाटात, तर असं बोरघाटाचे ट्रिक्स आहे. नाणेघाट, बोरघाट इथं लिहितो खाली, बोरघाट. त्याच्यानंतर नाणेघाट, नाणेघाट. आता त्याची पुठा असे ट्रिक्स तयार करूया. पू म्हणजे पुणे आणि ठा म्हणजे ठाणे, जिल्ह्याचे ट्रिक्स. मध्ये घाट, मध्ये घाट घाटाचं नाव आहे. मध्ये घाट, मग त्याचे ट्रिक्स आहे. पुरा म्हणजे पू म्हणजे पुणे आणि रा म्हणजे रायगड, अशा पद्धतीचे पुरा आहे जिल्ह्याचे ट्रिक्स आहे. त्याच्यानंतर वरंधा घाट, वरंधा घाट खूप किचकट होईल म्हणून आपण या ठिकाणी पुसून टाकत आहोत. ट्रिक्स अतिशय महत्त्वाचे येतात. कुठलंही जरी असलं तरी आपल्याला त्या ट्रिक्स माहीत असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर आपल्याला कुठं वरंधा, वरंधा घाट, वरंधा घाट, वरंधा घाट जर म्हटलं तर त्याची ट्रिक्स आहे. भोर आणि म्हणजे महाड, महाड रायगडमध्ये, अशा पद्धतीची भूम. वरंधा घाट म्हणलं की भूम ही ट्रिक्स माहीत पाहिजे. आंबेनळी, आंबेनळी, आंब्याला नळी, तर आंबेनळी त्याची ट्रिक्स आहे. पोम, पोम, पो म्हणजे पोलादपूर, पो म्हणजे पोलादपूर, म म्हणजे महाड, परत इकडे रायगडकडं, अशा पद्धतीचा आंबेनळी घाट आहे चे ट्रिक्स आहे. पारघाट, पारघाट, पारघाट म्हणलं की मम, मम हे जिल्ह्याचं नाव आहे का, तर महाड आणि महाबळेश्वर साताऱ्यामध्ये